मित्रांनो नमस्कार. कॉक्रोच जनता पार्टी. अलीकडच्या काळात कॉक्रोचचं नाव घेतलं की भल्या भल्यांच्या काळजामध्ये धडकी भरते, छातीमध्ये धडकी भरते. कारण या कॉक्रोचनं गेल्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण देशभर हलचल माजवले. नेमकं हे कॉक्रोच प्रकरण आहे काय आणि कॉक्रोचनं धडकी का भरवले इथपासून ते अगदी त्यामागच्या राजकारणापर्यंत आपण सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, कॉक्रोच हा एक घरामध्ये त्रासदायक असलेला कीटक. कारण हा कॉक्रोच एवढ्या मोठ्या संख्येनं रिप्रोडक्शन करतो की हळूहळू त्याची संख्या प्रचंड वाढत जाते आणि संपूर्ण घरभर पसरते. या कॉक्रोचला अनेक लोक वैतागलेले दिसतात, पण कॉक्रोच जनता पार्टीला मात्र अनेक तरुणांनी आपलंसं केलं आहे. आता या कॉक्रोच जनता पार्टीचा विषय नेमका काय तर ते आपण जाणून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेल्या सूर्यकांत यांनी एका ठिकाणी बोलताना आपल्या भारतातील जे बेरोजगार तरुण आहेत ते झुरळासारखे आहेत असं विधान केलं होतं. त्यामुळे एक भारतीय तरुण असलेल्या आणि सध्या परदेशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या अभिजित दिपके नावाच्या एका तरुणानं ट्विटरवर कॉक्रोच जनता पार्टी अशा नावाचं ट्विटर हँडल केलं. या हँडलला जवळपास 1,10,00,000 एवढे विक्रमी फॉलोअर्स मिळाले. भारतातील कुठल्याही एका हँडलला एवढे फॉलोअर्स मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष हादरून गेले. कदाचित उद्या ह्याचं रूपांतर जनचळवळीत झालं तर काय करावं असा प्रश्न त्यांना पडला. भारतामध्ये कोणती चळवळ असो की वळवळ असो ती आपल्याच पक्षातील झाली पाहिजे असा एक अट्टहास भारतातील सत्ताधारी पक्षाचा असतो. आणि तो पक्ष म्हणजे सध्याच्या पक्षाचा असतो. अगोदरच्या सत्ताधाऱ्यांचा एवढा नव्हता, असला तरी कमी अधिक फरकानं होता. पण सध्याचा जो पक्ष आहे भाजप, त्याची धारणाच अशी आहे की चळवळ आणि वळवळ ही आपल्याच पक्षाची राहिली पाहिजे, बाकी कोणी चळवळ केली नाही पाहिजे. त्यामुळे ही जर एक जनचळवळ बनली तर करायचं काय असा प्रश्न भारत सरकारसमोर उभा राहिला, विशेष करून भाजप सरकारसमोर उभा राहिला. त्यामुळे जिथे कॉक्रोच जनता पार्टीचं एक हँडल असेल, पेज असेल, कुठे ग्रुप असेल तर त्या सगळं एका रात्रीत बंद झालं. बघा हां, ही जनचळवळ वाढायला लागली की त्या गोष्टी किती पटकन होतात भारतामध्ये, त्याचं एक उत्तम उदाहरण. नाहीतर एवढं जाती धर्मावरून द्वेष पसरवला जातो काही व्हिडिओच्या माध्यमातून, तर त्याच्यावर कधी कारवाई होत नाही. कारण असं जेवढा द्वेष पसरवला जाईल तेवढं सरकारला बरं असतं. ते म्हणजे बाकी काय विकास कामं वगैरे नाही केली तरी चालतात. तर ह्या सगळ्या गोष्टीवर कॉक्रोच जनता पार्टी हा शब्दच जवळपास एका रात्रीत नष्ट केला गेला सोशल मीडियावरून. पण अभिजित दिपकेनं दुसरं एक ट्विटरवर हँडल तयार केलं, त्यालासुद्धा चांगले फॉलोअर्स मिळत आहेत. तर मित्रांनो, आज या विषयावर बोलण्याची वेळ आलेली आहे. कारण या अभिजित दिपके जो आहे त्यानं जो काय हे कॉक्रोच जनता पार्टीचं सगळं हे केलं, त्याला विक्रमी फॉलोअर्स मिळाले. त्याच्यातून मित्रांनो एक आम्हाला संदेश मिळतो की भाजपला पर्याय इथला तरुण शोधतो आहे. बघा, भाजपला समर्थ असा पर्याय इथला तरुण आजसुद्धा शोधतो आहे. पण या शोधात त्याला अजून तरी काय सापडलेलं नाही. ते कॉक्रोच जनता पार्टी या नावानं सापडलं होतं. पण अभिजित दिपकेनं अगोदरच सांगितलं, अशी एक भीती व्यक्त केली. त्याच्यानंतर एक म्हणजे हे सगळं कॉक्रोच जनता पार्टीचा विषय झाल्यानंतर काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी अभिजित दिपकेनं सांगितलं, या तरुणानं जे सांगितलं ते खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे. त्यानं असं सांगितलं की कोणतंही आंदोलन सध्या करू नका. बघा तो काय म्हणतोय, कोणतंही आंदोलन सध्या करू नका. आपण शांत डोक्याने यावर काहीतरी विचार केला पाहिजे, पुढे काय करायचं याच्यावर. कारण आत्ताचं जे सरकार आहे ते आंदोलनाची दखल घेणार नाही आहे.
तर म्हणजे केंद्राबद्दल बोलतो आहे मी, महाराष्ट्र सरकारबद्दल नाही. आत्ताचं जे सरकार आहे, केंद्र सरकार, ते आंदोलनाची दखल घेणार नाही, तर आंदोलन चिरडून कसं टाकता येईल यावर लक्ष देणार आहे. आता आंदोलन चिरडण्याची पहिली पायरी म्हणजे आंदोलनाला बदनाम करणं. हे सगळं होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारचे मंत्री जे आहेत ते कधीच कुठल्याही मीडियाला सामोरे जात नाही. त्यामुळे एखादं आंदोलन उभं राहिलं तर त्याला उत्तर द्यायचं कसं किंवा मीडियाला काय सांगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवत नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे कधी कोण एखादा सामोरा गेला तर मीडियामध्ये त्यांना उलटे प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया सेल जो आहे भाजपचा असेल म्हणजे भाजपचाच हा सोशल मीडिया सेल जो आहे तो सेल असं काम करतो की हळूहळू ते जसं झुरळ तुमच्या घरातल्या गोण्या असतील धान्याच्या वगैरे त्या कसं कुरतडत नेतं त्यांच्या एवढ्याशा जे हे असतील त्यानं, तर तसंच हे आंदोलन कुरतडण्याचा प्रयत्न होतो. मला कधी असा प्रश्न पडतो की अभिजित दिपकेने जी चळवळ उभी करतोय त्याचं कॉक्रोच जनता पार्टी नाव नसलं पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टी नाव हे भारतीय जनता पार्टीचं असलं पाहिजे. आत्ताच्या अगोदर ह्याच्यातसुद्धा खूप चांगले नेते होऊन गेले. त्यांनी अनेक वर्ष राजकारण केलं, समाजकारण केलं, हिंदू धर्मासाठी अनेक त्यांनी गोष्टी केल्या. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा इथे हेतू नाही. पण सध्याचं जे भाजप आहे, कारण सध्याचं भाजप हे सध्याच्या भाजपचा आणि जुन्या भाजपचा ना विचारधारेशी संबंध आहे, दोघांचा जुळणाऱ्या विचारधारा आहेत, ना कार्यपद्धती जुळणारे आहे. सामदाम आत्ताचं जे भाजप आहे ते सामदाम दंड भेद सगळ्या ज्या आणि त्याच्या पलीकडे ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या वापरून सत्ता आणण्यामध्ये मशगूल आहे. पूर्वीचं जे भाजप होतं त्याचे एक अटल बिहारी वाजपेयींचे एक जाता उदाहरण देतो तुम्हाला, कारण पूर्ण भाजप बदनाम होता कामा नये. भाजपमध्ये सुद्धा अनेक चांगली लोकं होऊन गेलेली आहेत. अटल बिहारी वाजपेयीने एक मतानं त्यांचं सरकार ज्यावेळी पडलं होतं त्यावेळी निरोपाचं भाषण करताना सांगितलं होतं की मी राजीनामा द्यायला तयार आहे. मला माझ्याकडे बहुमत नसताना सत्तेवर राहायचं नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांनी लगेचच राजीनामा दिला होता. ना कुठल्यावर त्यांनी आकड्यांचे खेळ जमवण्यामध्ये आपला वेळ घालवला ना काय आणखी काय. तर मित्रांनो, असे भाजपमध्ये सुद्धा चांगले पुढारी होऊन गेले, पण त्या भाजपचा आणि आत्ताच्या भाजपचा काहीही संबंध नाही. तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आत्ताच्या पार्टीचं नाव हे कॉक्रोच जनता पार्टी ठेवलं पाहिजे भाजपच्या. तर का? कारण हे जे भाजपचं जे शासन करण्याची पद्धत आहे ते कुठलंही आंदोलन, कुठलीही चळवळ उभं राहायला देत नाही. ती चळवळ किंवा आंदोलन उभं राहिलं की ते कॉक्रोचसारखं कुरतडायला सुरुवात होते. त्यांचा सोशल मीडिया असं कुरतडून टाकतो की काय विचारू नका. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला आठवत असेल भाजपने आंदोलन केलं होतं काही दिवसांपूर्वी आणि त्या ठिकाणी एक तरुणी तिच्या मुलीला घ्यायला चालली होती. तिला त्या रास्ता रोकोमुळे ते ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं. जवळपास 1 ते 1.5 तास ती त्या ट्रॅफिकमध्ये अडकून होती. मग ती जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांशी वाद घातल्याचा त्यांचा व्हिडिओ एक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आणि ती त्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांशी सुद्धा भांडताना त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. तर ह्या सोशल मीडिया सेलनं काय केलं, दुसऱ्या दिवशी लगेचच एक पोस्ट व्हायरल केली की तिचं नाव शोधून काढलं आणि ती गोव्यामधली वेश्या असल्याची अफवा पसरून दिली. त्यामुळे अनेक लोकांचा जे तिच्या बाजूनं तिची वाहवा करीत होते त्यांचा एक विचका झाला. पण काही दिवसांनी स्वतः ती तरुणी लोकांसमोर आली व्हिडिओच्या माध्यमातून आणि तिनं या सर्व गोष्टीवर खुलासा केला. त्यामुळे त्यांची उलटी नाचक्की झाली सोडून द्या, पण तोपर्यंत प्रकरण सगळं दबून गेलेलं होतं. बघा, म्हणजे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जो आहे तो भारतामध्ये दुर्दैव असं आहे, कोणी भारतामध्ये चांगल्या गोष्टीसाठी कधीही उपयोग केला जात नाही. एका दुसरा जर करीत असेल तर त्याला ते करू दिलं जात नाही. आधी करणाऱ्यांची संख्याच कमी आहे. अशी काही चळवळ उभारूया, असं काहीतरी आपण काम करूया की जेणेकरून विरोधकांचं तर काय सत्ताधाऱ्यांवर अंकुशच राहिलेलं नाही, पण एक जनचळवळ म्हणून आपण ती उभारूया असं कोणाला वाटत नाही. ज्याला एका दुसऱ्याला वाटलं तर ती चळवळ दडपून टाकायला सरकारला खूप सोपं जातं, कारण तो एखादाच माणूस असतो. तसं हे अभिजित दिपकेचं प्रकरण झालं. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरनी तुम्हाला एक धडा मिळेल
की इथली तरुणाई जी आहे, भारतातली तरुण पिढी, ती भाजपला पर्याय शोधते, पण त्याला कोणी पर्यायच दिलेला नाही. आता तुम्ही म्हणाल विरोधक हा पर्याय नाही का? तर विरोधक हा पर्याय नाहीच आहे. त्यांच्यावर अन्याय होतो आहे, त्यांचा आवाज दाबला जातो, हे सगळं मला मान्य आहे. पण ते ज्या पद्धतीने लढतात, ते ज्या पद्धतीने एकत्र येतात, ते असं बघून वाटतं की तरुणाईनं ह्यांच्याकडे पण सत्ता नाही दिली पाहिजे. तिसरा कुठला तरी पर्याय भारतामध्ये उभा राहिला पाहिजे. तुम्हाला एक केरळचंच उदाहरण सांगतो ना. केरळमध्ये यांची सत्ता आली विरोधकांची, म्हणजे काँग्रेसची. तर काँग्रेसची सत्ता व्यवस्थित आलेली होती, असं काय नाही की कुठे आकड्यांचा खेळ खेळायचा होता. तरीसुद्धा काँग्रेसनं तिथं मुख्यमंत्री द्यायला जवळपास 1 महिनाभर लावला. म्हणजे हे आत्ताचं एक केरळचं, मी आत्ता अलीकडचं उदाहरण म्हणून सांगतो. त्रिशंकू ज्यावेळी सरकार येतं ना यांचं, महाविकास आघाडीचं, त्यावेळी त्यांच्यामध्ये खाते वाटप होण्यावरने वगैरे किरकोळ बाचाबाची होणं, शाब्दिक चकमक होणं, ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतो, ह्या भाजपमध्ये सुद्धा होतात. पण ह्या विरोधकांचं ना एवढं कधीच एकमत होत नाही. पहिला ते मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद, ह्याच्यावरच त्यांचं घोडं अडतं आणि तिथेच त्यांची आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण होते. हा जो विषय आहे ना मित्रांनो, हा विषय त्यामुळे विरोधकांना सुद्धा लोक कंटाळली आहे. विरोधकांच्या हातात सत्ता न देण्यामागे जे कारण आहे ना, ते हेच कारण आहे. दुसरीकडे सांगायचं झालं तर मित्रांनो, आता बघा, तुम्हाला व्ही.डी. सतीशन जे आहे ते केरळचे नवीन मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचे आहेत ते. 18 मे रोजी त्यांचा शपथविधी झाला. आता निवडणुकाहून निकाल कधी लागला आणि शपथविधी किती दिवसाने होतो हे तुम्ही पाहू शकता. बाकीच्या ठिकाणी सगळी सरकारसुद्धा बसली. जिथे तामिळनाडूमध्ये आकड्यांचा खेळ जमवायचा होता, तिथे विजय थलपतींनी आकड्यांचा खेळ जमवून तिथं सरकार त्यांचं स्थापन झालं, शपथविधी झाला, तरी काँग्रेसचं ते होईल. जे आताच्या काळाबरोबर, आताचा काळ चांगला असेल वाईट असेल, पण त्या काळाबरोबर जे चालावं म्हणतात ते विरोधक चालताना तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे भाजपला पर्याय म्हणून भारतीय लोक जे आहेत ते विरोधकांकडे अजूनही पाहत नाहीत. मित्रांनो, मला असं वाटतं की भाजपला पर्याय म्हणून जनता काहीतरी शोधते आहे, पण त्याला पर्याय अजून कोणी द्यायला तसं पुढे आलेलं नाही आणि तो लोकांच्या मनात ठसलेला नाही. आता अभिजित दीपकेसारखा एखादा तरुण येतो, पण त्याने जे सांगितलं ते खूप मोलाचं आहे, कारण त्यानं, मला वाटतं, हा भारतीय राजकारणाचा आत्ताच्या अभ्यास केलेला दिसतो. की आंदोलन कुठे ना कुठे आपलं बदनाम होईल असंच वागलं नाही पाहिजे. कुठे मायनस पॉईंट राहिला नाही पाहिजे की ज्याच्यावर बोट ठेवून सरकारी पक्ष, सरकार आपल्याला बदनाम करायला निघेल. आणि सरकारला बदनाम करणं खूप सोपं असतं. सरकारनं जर ठरवलं एखाद्याला बदनाम करायचं तर ते खूप सोपं असतं, कारण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही जर काही बदनाम करायचं म्हटलं तर तुमच्याकडे खूप गोष्टी लागतात. सहनशीलता लागते, जनतेमध्ये फिरावं लागतं. कारण आता तुम्ही बघता या कॉक्रोच जनता पार्टीचं काय झालं. त्यांचं ट्विटरचं हँडल, फेसबुक कुठे काय जे सोशल मीडियावर होते सगळं हटवण्यात आलं एका रात्रीत. तसं सरकारचं हटवू शकत नाही ना तुम्ही, आम्ही. असे विषय आहेत. तर मित्रांनो, भारतीय राजकारण पुढे कुठे जाणार माहीत नाही, पण भारतातील लोक, तरुणाई असेल किंवा इतर मतदार असतील, ते तिसरा पर्याय शोधत आहेत. याची विरोधकांनी सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांनीसुद्धा भान ठेवण्याची गरज आहे. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. आणि मित्र हो, या तिसऱ्या पर्यायाबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला सत्ताधाऱ्यांना कोणता पर्याय आता वाटतो की हा पर्याय सत्ताधाऱ्यांना एक योग्य आहे? सत्ताधाऱ्यांना पर्याय म्हणून यांचा विचार करण्याला हरकत नाही असं तुम्हाला कोणाबद्दल वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.